यवतमाळ नांदेड सीमेवर नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या माहूरगडची रेणुका देवी महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे। परशुरामाची जननी म्हणून रेणुका देवीची ओळख आहे। माहूर तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगात आई रेणुका देवीचं मंदिर नैसर्गिक सौंदर्यात डोंगरावर वसलेलं आहे। देवीच्या दर्शनासाठी वर्षभर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून तसेच महाराष्ट्राच्या बाहेरील जिल्ह्यातून देखील भाविक दर्शनासाठी येत असतात। देवगिरीच्या राजाने देवीचे हे मंदिर सुमारे 800 ते 900 वर्षांपूर्वी बांधले असल्याचं सांगितलं जातं। जाणून घेऊयात काय आहे माहूरगडावरील रेणुका देवीचा इतिहास आणि आख्यायिका। आदिमाया आदिशक्तीच्या 3.5 शक्तिपीठापैकी हे मूळपीठ म्हणजे श्री क्षेत्र माहूरगड। आई रेणुका माता, भगवान परशुरामांची आई, जमदग्नी ऋषींची पत्नी यांचा आश्रम चित्रकूट पर्वतामध्ये। यांच्याकडे आश्रमात येणाऱ्या भक्तांसाठी, लोकांसाठी, ऋषीमुनींसाठी सुविधा पुरवण्याच्यासाठी इंद्राणी यांना कामधेनू नावाची गाय दिली होती आणि ती गाय यांच्याकडे होती। तेथील राजा सहस्रार्जुन यांना असं वाटलं की ही गाय जर आपल्याकडे असली तर आपण सर्व प्रजेचे दुःख दूर करू शकू, म्हणून त्यांनी ऋषींकडे ही गाय मागितली। त्यावेळेस ऋषींनी त्यांना असे सांगितले की ही मला इंद्राणी दिलेली आहे, याच्यावर माझी मालकी नाही, आपल्याला मागायची असल्यास आपण इंद्राकडे मागा। राजाला असे वाटले की गुरुजी टाळाटाळ करत आहेत, त्यामुळे राजाने सांगितलं की आपण जर देत नसताल तर मला हिला जबरदस्ती घेऊन जावे लागेल। त्यावेळेस जबरदस्ती गायीवर झाली आणि ती त्यांना घेऊन जाऊ लागली। तर गाय अदृश्य झाली आणि मग राजा क्रोधित झाला आणि त्याने तिथे युद्ध सुरू केलं। जमदग्नी ऋषी युद्धामध्ये गतप्राण झाले, रेणुका मातेवर पण त्या ठिकाणी वार झाले। त्यांचे पुत्र भगवान परशुराम ज्यावेळेस तिथे आले त्यावेळेस त्यांना तो नरसंहार सगळा दिसला, तिथला आश्रम उद्ध्वस्त झालेला दिसला आणि मग त्यांनी नरसंहार करायला सुरुवात केली। भगवान परशुराम हे विष्णूंचे अवतार, त्यांचं अवतार कार्य काही वेगळं होतं। देवादिकांना याबद्दल काळजी पडली आणि त्यांनी आकाशवाणी करून सांगितलं की पहिल्यांदा तुझं आई वडिलांप्रती जे कर्तव्य आहे ते पूर्ण कर आणि मग त्यानंतर तुला जे योग्य वाटेल ते कर। पहिल्यांदा यांना तू जिथे कोरी भूमी असेल तिथे घेऊन जा, त्या ठिकाणी तुला दत्तात्रय ऋषी भेटतील आणि तो अग्निसंस्काराचा पुढचा विधी तुला सांगतील। त्यांच्या आज्ञेप्रमाणे सर्व विधी तू पार पाड आणि मग त्यानंतर तुला जे योग्य वाटेल ते तू कर। त्यामुळे भगवान परशुराम आई वडिलांना घेऊन कोरी भूमीच्या शोधात निघाले। माहूर क्षेत्री आल्यानंतर, या ठिकाणी आल्यानंतर त्यांना दत्तात्रय ऋषी भेटले व येथे मातृतीर्थ या ठिकाणी जमदग्नी ऋषीचे अग्निसंस्कार झाले। सगळा विधी दत्तात्रयांनी सांगितला आणि त्यामध्ये रेणुका माता सती गेल्या। रेणुका माता सती गेल्या म्हणजे अग्निकुंडातून उत्पन्न झालेली शक्ती परत अग्नीमध्ये विलीन झाली, ते स्थान म्हणजे माहूरगड। रेणुका माता कोण्या आईच्या पोटी जन्मलेली नव्हती। रेणू राजा यज्ञ करत असताना त्या अग्निकुंडातून ती प्रकट झाली होती आणि माहूर या ठिकाणी मातृतीर्थावर ती अग्नीमध्ये विसावल्या गेली। त्यावेळेस भगवान परशुरामांना खूप दुःख झाले आणि ते दुःख करत तिथेच बसले। त्यावेळेस दत्तात्रयांनी त्यांना सांगितलं की तू माझ्यासोबत चल, मी तुला आईचं दर्शन घडवतो, फक्त तू मागे वळून बघू नकोस। परंतु मातृतीर्थावरून दत्तात्रयांच्या आश्रमात जात असताना मधल्या पर्वतावर ज्यावेळेस ते आले त्यावेळेस भूमीतून असा एक प्रचंड मोठा आवाज झाला। भगवान परशुराम विसरून गेले की आपल्याला मागे वळून बघू नको हे सांगितलं होतं। त्यांनी नकळत मागे वळून बघितलं आणि मातेचं फक्त मुखा एवढंच रूप बाहेर आलं होतं, त्याचंच दर्शन झालं। म्हणून इथे फक्त देवीचा मुखवटा तांदळा एवढाच आहे आणि त्यावेळेस पासून आई रेणुका माता भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी विराजमान आहे। अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी संबळ वाद्याच्या निनादात, उदयगम्य उदेच्या गजरात सकाळी मंदिर गाभाऱ्यात पहिल्या माळेला सकाळी 6 वाजल्यापासून सनई वादन, वेदमंत्र घोषात मुख्य देवता श्री रेणुका मातेच्या वैदिक महापूजनाने प्रारंभ केला जातो। पहिल्या दिवशी अनेक राजकीय नेते आणि रेणुका मातेचे दर्शन घेऊन पूजा अर्चना केली जाते। नवरात्रात देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांची प्रचंड गर्दी दिसून येते। वेगवेगळे कार्यक्रम नवरात्रात आयोजित केले जात असून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात। घटस्थापनेच्या दिवशी पंचामृताने अभिषेक, घटस्थापना तसेच छबिना मिरवणूक काढण्यात येते। परिसरातील परिवार देवतांची पूजा
नैवेद्य आणि आरती झाल्यानंतर कुमारिकांचे पूजन केले जाते। दरवर्षी माहूरगडावर भक्तांची मोठी गर्दी बघायला मिळते। या मंदिराची आणि आई रेणुका देवीची आख्यायिका आपण या व्हिडिओतून जाणून घेतली आहे। तर अशा प्रकारे रेणुका देवी असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे। अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, वर्धा।